निर्यातीचा बादशाह द्राक्ष. द्राक्ष म्हणजे गुंतवणूक भरपूर, खर्चही भरपूर, सोबतच स्थानिक बाजारपेठेसह निर्यातीला वावही भरपूर. पण वाढता खर्च आणि निर्यातीसाठीचे निकष या साऱ्यांमुळं बळी ठरतोय तो बळीराजा. या सर्वांवर मात करून कमीत कमी फवारणीसह दर्जेदार निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी तंत्रज्ञान पाटील बायोटेकचं हमखास उत्पादन शेतकऱ्याचं. द्राक्ष या फळपिकाचं उत्पादन आज महाराष्ट्रातील अनेक शेतकरी घेत आहेत. द्राक्षावर अनेक प्रकारचे रोग पडतात. त्यांना आळा घालून भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत शेतकऱ्यांना मिळणं अत्यंत गरजेचं आहे. जळगावच्या पाटील बायोटेकनं शेतकऱ्यांची हीच समस्या जाणून घेऊन द्राक्ष पिकासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे. या निर्मितीविषयी ऐकूयात पाटील बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक श्रीयुत प्रमोद पाटील यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, फळवर्गीय पिकामधील एक प्रमुख दोन पिकं जी आहेत, प्रामुख्याने डाळिंब आणि द्राक्ष ही महाराष्ट्रातून निर्यात होत असतात. आणि आजचा प्रमुख उद्देश हाच आहे की निर्यातक्षम द्राक्ष पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानातून कसे घेतले जातात हे आपणास दाखवायचे आहे. पाटील बायोटेक कंपनी शेतकऱ्यांसाठी विविध सेमिनार आयोजित करत असते. अशाच एका सेमिनारमध्ये डॉक्टर रामदास जाधव मित्रासह सहभागी झाले. डॉक्टर रामदास जाधव यांनी स्वतःच्या 32 गुंठ्यात द्राक्ष पिकासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरायचा निर्णय घेतला. जाणून घेऊयात डॉक्टर रामदास जाधव यांच्याकडून त्यांच्या अनुभवाविषयी. माझ्याकडे शरद शिडलेचा 25 गुंठ्याचा प्लॉट आहे. तो साधारणतः 5वं वर्ष यावर्षी आहे. 5 वर्षाचा प्लॉट झाला आहे. मागच्या वर्षी मी रानाड्याचा मायक्रोन्यूट्रन्सचा डोस वापरत होतो. पण ह्या वर्षी मला माझे मित्र तुकाराम पांडुरंग गंभीरे यांच्याकडून माहिती मिळाली की बाबा पाटील बायोटेकची प्रोडक्ट आहे ते वापरायचे व त्यांच्यावर त्यांनी माहिती सांगितली. ती मग आम्ही काय केलं, एक महिनाभर अगोदर खरं म्हणजे गोड छाटणी करायच्या अगोदर 1 महिनाभर डोस टाकला. त्याचा 1840 50 100 किलो घेतलं, MOP 100 किलो घेतलं, ह्युमॉलजी घेतलं आणि कॅलनेट घेतला. तर तो एक डोस आम्ही महिन्यापूर्वी टाकल्यानंतर महिन्यानं छाटणी केली. छाटणी केल्यानंतर आम्ही ज्यावेळेस 14-15 दिवसानंतर फेल काढतो त्यावेळेस पुन्हा आम्ही एक ह्युमॉलजी, कॅलनेट आणि सल्फर याचे एक ड्रेचिंग दिली. फ्लॉवरिंग स्टेज चालू झाल्यानंतर आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार हे पुन्हा एक डोस टाकला. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा दुसरी डिपिंग झाल्यानंतर पुन्हा त्याला एक ड्रेचिंग दिली आणि नंतरची तिसरी जी ड्रेचिंग दिली आम्ही ती तिसरी डिपिंग झाल्यानंतर केली होती. तर इथून मागं जे मी माझं प्रोडक्शन चालू किंवा प्लॉट येत होता तर त्याला माझ्या काय गोल व्हरायटी शरदची, तर ती ह्या वर्षी मला त्याच्यामध्ये लांबी मिळाली ही प्रोडक्ट वापरल्यामुळं. इथून मागं साईज मिळत नव्हती, एकसारखे घर येत नव्हते किंवा कलर येत नव्हता त्याला एकसारखा. माझ्याकडे आज मी 15 दिवस माझे 4 महिने मला प्लॉट खाली करा म्हणजे द्यायला यायचं, तर आज मी 15 दिवस थोडंसं अर्लीमध्ये प्लॉट माझा आजही खुडाय चालू आहे. ह्या वर्षी मायक्रोन्यूट्रन अजिबात टाकलेलं नाही. सगळं पाटील बायोटेकचे जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलनुसार मी हा प्लॉट आजपर्यंत रेडी झाला माझा आणि विक्री चालू आहे. द्राक्ष पिकाला योग्य तंत्रज्ञान वापरलं तर पिकाच्या उत्पादनात वाढच होते. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची मदत कशी घ्यावी यासंबंधी जाणून घेऊयात. मायक्रोन्यूट्रन हा विषय ह्यावर्षी पूर्ण बंद केलेला आहे आम्ही. आणि पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार आम्ही MOP वापरली यावर्षी. जे लिक्विड खत आहे, लिक्विड खत ह्यावर्षी एक फक्त स्प्रेमध्ये घेतला, 1 हात घेतला तो बी. नाही तर दरवर्षी मी मायक्रोन्यूट्रन 19-19 द्यायचं, 0-12-61 द्यायचं. आता ह्या वर्षी आम्ही सुरुवातीपासूनच MOP आणि त्यांचे डोसेस टाकलेले आहे पूर्ण. ह्या खताच्या तुलनेमध्ये पाटील बायोटेकचे जे प्रोडक्ट्स वापरले त्याचा माझा थोडा खर्च पण कमी झाला. शिवाय खर्च कमी झाला मला साईज चांगली मिळाली. आणि माझ्याबरोबरचे जे प्लॉट आहे किंवा माझ्या अगोदर 4-5 दिवस 10 दिवस अगोदर छाटलेले जे प्लॉट आहे ते आजही बी द्यायला आलेले नाही. माझा प्लॉट चालू आहे. ते म्हणते व्यापारी बाबा आमचा प्लॉट तुमच्या अगोदरचा आहे, आमचा प्लॉट तुमच्या अगोदर, पण त्यांच्या याच्यामध्ये अजिबात कलरच नाही, एकसारखा कलर नाही किंवा एकसारखे घड असे काळे झालेले नाही आहे. घडामध्ये एखादे मणी असा लाल दिसतो व आपले पूर्ण असे शायनिंगमध्ये आहे आणि पूर्ण काळे झालेले आहे. आणि त्याच्यामध्ये वेट पण आम्हाला भरपूर मिळालं. माझ्याकडे आज अर्धा पाऊंड म्हणजे 500 ते 700 ग्रॅमच्या खाली एकही पीस नाही आज आहे आपल्या झाडावरती. पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळे माझ्याकडे 25 गुंठ्यामध्ये साधारणतः आत्तापर्यंत 30 ते 32 क्विंटल माल
खाली झाला आहे आणि अजून 6 गल्ल्या राहिलेल्या आहे. तर त्याच्यामध्ये साधारणतः मला 20 क्विंटल माल निघायला पाहिजे, म्हणजे 50 ते 51 क्विंटल ह्या वर्षी म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये निघतो मला पहिला प्लॉट. सेकंड राऊंड राहिलं तो कमीत कमी 25-30 क्विंटल माल निघणार आहे. म्हणजे माझ्याकडे 70 ते 75 क्विंटल ह्या वर्षी माल निघतो. आणि दरवर्षी माझ्याकडे टनेज भरपूर राहायचं, पण मग ॲव्हरेज मिळत नव्हतं पहिल्या राऊंडमध्ये, किंवा मग मार्केटिंग मिळत नव्हतं. आजही मी 27-28च्या पुढे इथून मागं माल विकलेला नाही आहे ना. आज मी 32 रुपये 32.5 माल चालू आहे माझा आजही. मागच्या वर्षी तर कम्प्लिटली 5 राऊंड झाले आणि पहिल्या राऊंडला एक 27 रुपये भाव मिळाला आणि काही मागून राहिलेला तर ते एक 4-5-6 क्विंटल मी असं फेकून दिलेलं होतं. पाटील बायोटेकच्या 25 गुंठ्यामध्ये ज्यांचा जो काय 11 ते 11.5 रुपये जो खर्च आलेला आहे मला, याच्या तुलनेत मला उत्पादनामध्ये वाढ मिळाली. आणि माझा एकच संदेश आहे की बाबा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे आणि ज्यांना माझा प्लॉट पाहिजे असेल तो आजही उभा आहे तर येऊन इथं खात्री करून घ्यावी. गेल्या वर्षाच्या तुलनेत डॉक्टर रामदास जाधवांना पाटील बायोटेकचं तंत्र वापरल्यानं फायदा झाला. असेच अनुभवी शेतकरी आहेत तुकाराम पांडुरंग गंभीर. ऐकूयात त्यांचे अनुभव. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आमचे ग्रामसेवक ठाकरे साहेबांच्याकडून माहिती मिळाली मला त्याची, आणि मी ते सोयाबीनसाठी वापरलं. सोयाबीनमध्ये मला इतका जबरदस्त रिझल्ट मिळाला. त्याच्यामुळे मी ते द्राक्ष बागेत त्याचा उपयोग केला. द्राक्ष बागेला पण चांगला फायदा झाला. नंतर आता उन्हाळ कांदे, रांगडे कांदे पूर्ण पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानावर बनवलेले. आणि मी स्वतः हे वापरत असल्यामुळे माझ्या मित्रांना कैलास सोनवणे, डॉक्टर जाधव यांना पण त्याची माहिती दिली. डॉक्टर जाधव हे त्यांचे 3 प्लॉट आहे आणि त्याच्यातला 1 प्लॉट ते तोडून टाकणार होते. एकदम त्यांचा 100% निर्णय झाला होता. परंतु त्यांना मी सांगितलं की पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरा आणि 1 वर्ष अनुभव घ्या, तुम्हाला वाटलं तर ठेवा, नंतर तोडून टाका. तर त्यांनी ते तंत्रज्ञान पूर्ण वापरलं. एकदम चांगला माल झाला, खोडात सुधारणा झाली. आता पुन्हा त्यांची इच्छा 4-2 वर्ष तो बाग ठेवायची झालेली आहे. शरद शेडलेसला पण त्यांनी हे तंत्रज्ञान वापरलं. तर त्याच्यामध्ये त्यांचा पहिल्या राऊंडलाच 50 ते 60 क्विंटल माल पहिल्याच राऊंडला निघाला आणि त्याला 32 रुपये रेट हा असा रेट मिळाला यावेळेस का इतर द्राक्ष बागायतदारांना व्यापारीच मिळत नाही. डॉक्टर जाधव यांनी हे तंत्रज्ञान वापरल्यामुळं त्यांचा मालाला जो काळा कलर येणं हा प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे दूर झाला आणि सर्व माल एकसारखा एकदम कडक टणक आणि निसाई म्हणतो ती सुद्धा त्याच्यात अजिबात नाही. तरी माझं सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान जरूर वापरावं, त्याच्यापासून शेतकऱ्याची उन्नतीच होणार आहे. बगीचा जवळजवळ 6 वर्षापूर्वी लावलेला आहे. शरद सीडलेस हे 7वं वर्ष आहे आता जवळजवळ. मी पाटील सरांचे 2 चर्चासत्र ॲडजस्ट केले, पिंपळगाव आणि जानोरी. तर मला बरं वाटलं म्हणून मी पाटील सरांची गाठ घेतली. गाठ घेतल्यानंतर पाटील सरांच्या डोस महिन्यापूर्वी 1 महिना छाटण्यापूर्वी टाकलेला आहे. विमाल, कॅल्नेट, रिलीजर. दुसरा डोस त्याच्यानंतर 30 दिवसांनी टाकलेला आहे. त्याच्यात आळवणी केलेली आहे विमाल, कॅल्नेट, रिलीजर. 4था डोस त्याच्यानंतर 30 दिवसांनी टाकलेला आहे मी. आणि त्याच्यानंतर 13-55-55 केलेलं आहे. पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञान आहे पूर्ण केलं आहे. जमिनीतून मायक्रोन्यूटन एक कणही दिलेलं नाही, मॅग्नेशियम नाही, झिंक नाही, फेरस नाही, कुठल्याही प्रकारचं काही वापरलेलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे काळं होण्यास मदत झालेली आहे मला. डावणीसाठी रूट झोन चांगला राहिला आहे आणि 1 फ्लॅशमध्ये माझं सगळं रान जाईल याची मला गॅरंटी आलेली आहे. मी पाटील बायोटेकचा डोस केल्यामुळं थोडी बचत झाली असं मला वाटतं आहे. मागच्या वर्षी वातावरण चांगलं असतानासुद्धा 60 क्विंटल माल निघाला. यंदा एकदम खराब वातावरण असताना हवामान 8-8 दिवसाला बदलत होतं, 2-2 दिवसाला बदलत होतं, तरी मला 100 क्विंटलपर्यंत माल जाईल एकरी असा माझा अंदाज आहे. इतर शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरावं अशी माझी इच्छा आहे. आणि कोणाला काही अडचण असेल तर समक्ष प्लॉटवर येऊन भेट घ्यावी. पाटील बायोटेक बरोबर कंपनीच्या या डोसेसबरोबर DAP आणि MOP वापरलेलं आहे. तर MOPने सर्वसाधारण शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे का क्लोराईड घटक हा सर्वात जास्त वाढतो काळ्या जमिनीत. काळं व्हायला प्रॉब्लेम येतं आणि क्लोराईड वाढल्यानंतर पानंही खराब होतात असं शेतकऱ्याचं म्हणणं असतं. मलासुद्धा ती शंका होती. मी पाटील सरांना पहिलं विचारलं का जर तुम्ही MOP 200 किलो सांगत असाल तर आपटीक होईल का नाही होईल, त्याच्यावर झाडावर दुष्परिणाम होईल का काय, ही मी शंका पाटील सरांना पहिली विचारून घेतली. आणि जवळजवळ 200 किलो MOP वापरलेलं मी पाटील सरांच्या डोसबरोबर, तर त्याचा कुठलाही इफेक्ट झालेला नाही बॅड आणि चांगल्या प्रकारचं पोटॅश अपटेक झालेलं आहे असं माझ्या बगीचात मी बघितलं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांनी MOP वापरून घाबरून जाऊ नये. पाटील बायोटेक बरोबर MOP वापरलं
तर निश्चित चांगला फायदा होईल. याचा गवय मी देतो आणि स्वतः वापरलेलं आहे, त्याच्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान द्राक्ष पिकासाठी वापरल्याने शेतकऱ्यांच्या द्राक्ष पिकाच्या उत्पादनात विक्रमी वाढ होत आहे. द्राक्षांच्या घडांची संख्या आणि रंग चांगला आल्याने द्राक्षाला चांगली किंमतही मिळू लागली आहे. त्यामुळे आता शेतकरी आनंदात आहे.